भूगोलचे हे प्रश्न केले ना मित्रांनो, तर तुमचे 2 मार्क कुठेच जाणार नाहीत. हमखास विचारले जाणारे प्रश्न आहेत, 100% येणार म्हणजे येणार. चला तर सुरू करूया. आज आपण भाग 1 म्हणजे 50 प्रश्न पाहूया. यापुढील 50 प्रश्न दुसऱ्या भागात घेऊ. 1. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा व अंतर्गाभा यांना विलग करणाऱ्या विलगतेस काय म्हणतात? अ. मोह विलगता. ब. कॉन्रॉड विलगता. क. लेहमन विलगता. ड. गटेनबर्ग विलगता. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. लेहमन विलगता. 2. खालीलपैकी कोणत्या थराची घनता सर्वात जास्त असते? अ. खंडीय कवच. ब. महासागरीय कवच. क. प्रावरण. ड. अंतर्गाभा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. अंतर्गाभा. 3. साऊंडिंग रॉकेटचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? अ. पाऊस पाडण्यासाठी. ब. स्थानिक वाऱ्यांचा वेग मोजण्यासाठी. क. हवेच्या दाबाचे मापन करण्यासाठी. ड. ढगाच्या उंचीचे व जाडीचे मापन करण्यासाठी. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. ढगाच्या उंचीचे व जाडीचे मापन करण्यासाठी. 4. पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी किती टक्के भाग प्रावरणाने व्यापलेला आहे? अ. 16%. ब. 84%. क. 1%. ड. 50%. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. 84%. 5. आर्द्रतेचे मापन करण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? अ. बॅरोमीटर. ब. हायग्रोमीटर. क. ॲनिमोमीटर. ड. सिस्मोमीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. हायग्रोमीटर. 6. ढगांमधील जलकण किंवा हिमकण जमिनीवर येण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? अ. बाष्पीभवन. ब. सांद्रीभवन. क. वृष्टी. ड. संप्लवन. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. वृष्टी. 7. सिरस प्रकारचे ढग प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाचे असतात? अ. कापसासारखे पांढरे शुभ्र. ब. तंतुमय व उंचावर असणारे. क. गर्द राखाडी व पावसाचे. ड. थरांच्या स्वरूपात असणारे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. तंतुमय व उंचावर असणारे. 8. जेव्हा हवेची सापेक्ष आर्द्रता 100% होते तेव्हा त्या हवेला काय म्हणतात? अ. कोरडी हवा. ब. दमट हवा. क. बाष्पसंपृक्त हवा. ड. विरळ हवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. बाष्पसंपृक्त हवा. 9. ग्रॅनाइट हा खडक प्रामुख्याने पृथ्वीच्या कोणत्या थरात आढळतो? अ. सियाल सायल. ब. सायमा सीमा. क. प्रावरण. ड. गाभा. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. सियाल सायल. 10. खालीलपैकी कोणता समुद्र सागरी प्रवाहांच्या चक्रीय गतीमुळे तयार झाला आहे? अ. भूमध्य समुद्र. ब. कॅस्पियन समुद्र. क. सार्गॅसो समुद्र. ड. अरबी समुद्र. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. सार्गॅसो समुद्र. 11. महासागरीय प्रवाहांचा वेग साधारणपणे किती असतो? अ. 2 ते 10 किलोमीटर प्रति तास. ब. 10 ते 15 किलोमीटर प्रति तास. क. 5 ते 8 किलोमीटर प्रति तास. ड. 1 ते 3 किलोमीटर प्रति तास. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. 1 ते 3 किलोमीटर प्रति तास. 12. ग्रँड बँक हे मत्स्यक्षेत्र अटलांटिक महासागरात कोणत्या 2 प्रवाहांच्या संगमामुळे तयार झाले आहे? अ. गल्फ व लॅब्राडोर. ब. कुरोशियो व ओयाशियो. क. ब्राझील व फॉकलंड. ड. विषुववृत्तीय व कॅनरी. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. गल्फ व लॅब्राडोर. 13. जमिनीचा ताबा व महसूल संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या नकाशांना काय म्हणतात? अ. प्राकृतिक नकाशे. ब. राजकीय नकाशे. क. भूमी उपयोजन नकाशे. ड. कॅडस्ट्रल मिळकत नकाशे. उत्तर आहे पर्याय क्रमांक कॅडस्ट्रल मिळकत नकाशे. 14. 7/12चा उतारा वाचताना भोगवटादार वर्ग 2 याचा अर्थ काय होतो? अ. ही जमीन वंशपरंपरेने चालत आलेली आहे. ब. ही जमीन सरकारने अटींवर दिलेल्या जमिनी आहेत. क. ही जमीन पूर्णतः खाजगी मालकीची आहे. ड. ही जमीन देवस्थानची आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. ही जमीन सरकारने अटींवर दिलेल्या जमिनी आहेत. 15. भारतातील कोणत्या शहरातून भारताची प्रमाणवेळ निश्चित केली जाते? अ. नागपूर. ब. अलाहाबाद प्रयागराज. क. कोलकाता. ड. उज्जैन.
उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अलाहाबाद, प्रयागराज. 16. पृथ्वीला 1 अंश अंतर पार करण्यासाठी किती मिनिटांचा कालावधी लागतो? अ 1 मिनिट, ब 15 मिनिटे, क 4 मिनिटे, ड 60 मिनिटे. उत्तर आहे पर्याय क्रमांक क 4 मिनिटे. 18. स्थानिक हवामानानुसार पर्वत शिखराकडून दरीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? अ दरी वारे, ब पर्वतीय वारे, क खारी वारे, ड मतलई वारे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पर्वतीय वारे. 19. क्युम्युलोनिंबस ढगांपासून प्रामुख्याने काय होते? अ संततधार पाऊस, ब हिमवृष्टी, क वादळी पाऊस व गारपीट, ड धुक्याची निर्मिती. उत्तर आहे पर्याय क्रमांक क वादळी पाऊस व गारपीट. 20. नागरी भागात बिल्ट अपन एरिया BUILTUP एरिया म्हणजे काय? अ मोकळी मैदाने, ब बांधकामाखालील क्षेत्र, क शेतीखालील क्षेत्र, ड वनक्षेत्र. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब बांधकामाखालील क्षेत्र. 21. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? अ टक्केवारी, टक्के, ब अंश सेल्सिअस, क दर हजारी 0.000, ड मिलीबार. उत्तर आहे पर्याय क्रमांक क दर हजारी 0.00. 22. पृथ्वीच्या गाभ्यात प्रामुख्याने कोणती मूलद्रव्ये आढळतात? अ सिलिका व मॅग्नेशियम, ब सिलिका व ॲल्युमिनियम, क लोह व निकेल, ड लोह व सिलिका. उत्तर आहे पर्याय क्रमांक क लोह व निकेल. 23. लॅब्राडोर हा सागरी प्रवाह कोणत्या स्वरूपाचा आहे? अ उष्ण प्रवाह, ब थंड प्रवाह, क संथ प्रवाह, ड मौसमी प्रवाह. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब थंड प्रवाह. 24. 7/12 उताऱ्यातील फेरफार पत्रक प्रॉपर्टी कार्ड प्रामुख्याने कोठे वापरले जाते? अ ग्रामीण भागात, ब फक्त डोंगराळ भागात, क शहरी भागात, ड जंगलात. उत्तर आहे पर्याय क्रमांक क शहरी भागात. 25. 0 माईल हे स्थान भारतात कोठे आहे? अ दिल्ली, ब मुंबई, क नागपूर, ड कन्याकुमारी. उत्तर आहे पर्याय क्रमांक क नागपूर. 26. पृथ्वीच्या अंतरंगातील गाभा कोर या थराची सरासरी जाडी किती आहे? अ 2900 किलोमीटर, ब 3471 किलोमीटर, क 5150 किलोमीटर, ड 6371 किलोमीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 3471 किलोमीटर. 27. भूकवच आणि प्रावरण यांच्या दरम्यान कोणती विलगता आढळते? ऑनरॉड, ब मोह, क गटेनबर्ग, ड लेहमन. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मोह. 28. खालीलपैकी कोणते विधान सायमा सीमा थरासाठी अचूक आहे? अ हा थर ग्रॅनाइट खडकांचा बनलेला आहे, ब याची घनता सियालपेक्षा कमी असते, क हा थर प्रामुख्याने महासागरांच्या तळाशी आढळतो, ड यात सिलिका आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. उत्तर आहे पर्याय क्रमांक क हा थर प्रामुख्याने महासागरांच्या तळाशी आढळतो. 29. ज्या तापमानाला हवेतील बाष्पधारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण सारखे होते त्या तापमानाला काय म्हणतात? अ दवबिंदू तापमान, ब आर्द्र तापमान, क संप्लवन तापमान, ड शुष्क तापमान. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दवबिंदू तापमान. 30. अल्टोस्ट्रेटस ALTOSTRATUS हे ढग प्रामुख्याने कोणत्या उंचीवर आढळतात? अ 7000 मीटरपेक्षा जास्त, ब 2000 ते 7000 मीटर, क 2000 मीटरपेक्षा कमी, ड 10,000 मीटरच्या वर. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 2000 ते 7000 मीटर. 31. ढगांचे वजन कशावर अवलंबून असते? अ ढगांमधील हवेच्या दाबावर, ब ढगांमधील बाष्पाच्या प्रमाणावर, क ढगांच्या रंगावर, ड ढगांच्या उंचीवर. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ढगांमधील बाष्पाच्या प्रमाणावर. 32. सागरजलाची क्षारता वाढण्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत ठरतो? अ अतिवृष्ट,
नद्यांचे गोड पाणी मिसळणे. क. बाष्पीभवनाचा वेग जास्त असणे. ड. हिमनद्यांचे वितळणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. बाष्पीभवनाचा वेग जास्त असणे. 33. हिंदी महासागरातील प्रवाहांची दिशा वर्षातून दोनदा का बदलते? अ. पृथ्वीच्या परिवलनामुळे. ब. कोरिओलिस बलामुळे. क. मान्सून वाऱ्यांच्या प्रभावामुळे. ड. भरती ओहोटीमुळे. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. मान्सून वाऱ्यांच्या प्रभावामुळे. 34. हम्बोल्टी हा थंड प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? अ. उत्तर अटलांटिक. ब. दक्षिण पॅसिफिक. क. उत्तर पॅसिफिक. ड. हिंदी महासागर. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. दक्षिण पॅसिफिक. 35. 7/12 उतार्यातील पोटखराबा म्हणजे काय? अ. पीक घेण्यास योग्य जमीन. ब. पडीक किंवा लागवडीखाली नसलेली जमीन. क. शासकीय मालकीची जमीन. ड. गायरान जमीन. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पडीक किंवा लागवडीखाली नसलेली जमीन. 37. 2 रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर किती असते? अ. 91 किलोमीटर. ब. 101 किलोमीटर. क. 111 किलोमीटर. ड. 121 किलोमीटर. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. 111 किलोमीटर. 38. जगाचे किती प्रमाणवेळ विभाग टाइम झोन्स करण्यात आले आहेत? अ. 12. ब. 24. क. 360. ड. 180. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. 24. 39. कोरिओलिस बलामुळे वारे उत्तर गोलार्धात कोणत्या देशाला वळतात? अ. डावीकडे. ब. आग्नेयेकडे. क. उजवीकडे. ड. उत्तरेकडे. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. उजवीकडे. 40. खालीलपैकी कोणते वारे उबदार व कोरडे असून उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतावरून खाली उतरतात? अ. फौन. FEHN. ब. चिनूक. क. मिस्ट्रल. ड. बोरा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. चिनूक. 41. हवेची सापेक्ष आर्द्रता रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशात व्यक्त केली जाते? अ. ग्रॅम घनमीटर. ब. मिलीबार. क. टक्केवारी टक्के. ड. अंश सेल्सिअस. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. टक्केवारी टक्के. 42. ज्या ढगांमधून सतत पाऊस पडतो अशा गडद राखाडी रंगीच्या ढगांना काय म्हणतात? अ. सिरोस्ट्रेटस. ब. निम्बोस्ट्रेटस. क. अल्टोक्युम्युलस. ड. सिरस. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. निम्बोस्ट्रेटस. 43. मृत समुद्र DCA याची क्षारता किती आहे? अ. 350 00. ब. 1500 00. क. 3320 00. ड. 4500 00. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. 3320 00. 44. महासागरीय प्रवाहांचे मुख्य कार्य काय आहे? अ. मासेमारी वाढवणे. ब. पृथ्वीवरील तापमानाचे संतुलन राखणे. क. जहाजांचा वेग वाढवणे. ड. समुद्राची खोली मोजणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पृथ्वीवरील तापमानाचे संतुलन राखणे. 45. 7/12 उतार्यातील गाव नमुना नंबर 8 कशाशी संबंधित आहे? अ. जमिनीचा प्रकार. ब. शेतीचे उत्पन्न. क. एकूण जमिनीचा कर महसूल. ड. विहिरीची नोंद. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. एकूण जमिनीचा कर महसूल. 46. पृथ्वीच्या प्रावरणाचे मॅन्टल 2 भाग कोणते आहेत? अ. सियाल व सायमा. ब. बाह्य प्रावरण व आंतरप्रावरण. क. उच्च प्रावरण व निम्न प्रावरण. ड. घन प्रावरण व द्रव प्रावरण. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. उच्च प्रावरण व निम्न प्रावरण. 47. अस्मिनावरण लिथोस्फिअरमध्ये खालीलपैकी कोणत्या थरांचा समावेश होतो? अ. फक्त भूकवच. ब. भूकवच व प्रावरणाचा वरचा भाग. क. भूकवच व संपूर्ण प्रावरण. ड. प्रावरण व गाभा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. भूकवच व प्रावरणाचा वरचा भाग. 48. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर होतो? अ. बॅरोमीटर. ब. ॲनिमोमीटर. क. हायग्रोमीटर. ड. पर्जन्यमापक.
उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ॲनिमोमीटर. 49. विली विलीज WILLY WILLIES ही चक्रीवादळे कोणत्या देशाच्या किनारपट्टीवर येतात? अ. भारत, ब. अमेरिका, क. ऑस्ट्रेलिया, ड. जपान. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. ऑस्ट्रेलिया. 12 जुलै 50 उतार्यात इतर हक्क या रकान्यात कशाची नोंद असते? अ. पिकांची नावे, ब. शेतसारा, क. कर्जाचा बोजा किंवा इतर दावे, ड. जमिनीचे क्षेत्रफळ. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. कर्जाचा बोजा किंवा इतर दावे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा आहे. आवडला असेल तर एक लाईक तर व्हायलाच पाहिजे. भेटूया पुढील भागात.